पहिला बॉल आहे आणि पहिला बॉल बिहाइंड द विकेट चाललाय तिथे फायनल क्षेत्रामध्ये टायमर सुरू झालेला आहे. 10:44 पहिला बॉल पडतोय. पहा 16 मिनिटं तुमच्याकडे असतील आणि 16 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करणं अनिवार्य असेल याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. यावेळेस बॉल पॉइंट रिजनमध्ये चाललाय आणि तिथे झेल टिपला जाईल. दुसऱ्या बॉलवरती सफलता येते. सन्माननीय श्रीमान कुमारजी तिळके साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम कुमारजी, आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चार बॉलची पॅनल्टी असणार आहे शिवलीला क्रिकेट क्लब कुंभेवाडी संघाला. आज ते उशिराने दाखल झालेत मैदानावरती आणि त्याच कारणास्तव तिथे 4 बॉलची पेनल्टी त्यांना असणार आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इनफिल्डवरून खेळण्याचा प्रयत्न पॉइंट रिजन मध्ये. दुसरा धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम पाटीलवाडी गावडी संघाला. फलंदाज आणखी एक बाद होतील विकेट. पाटीलवाडी गावडी संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. त्याला नवीन फलंदाज आपण त्वरित मैदानावरती उतरायचं विनंती आहे. अतिरिक्त वेळ घेऊ नका. एक धाव केवळ धावफलकावरती आहे. यावेळेस देखील कमालीचा बॉल पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे शिवलीला क्रिकेट क्लब कुंभेवाडी संघाची. 4 बॉलची पेनल्टी आहे. जे काही टार्गेट असेल तुम्हाला ते पहिल्या षटकामध्ये तुम्हाला 4 बॉल कमी मिळतील. शिवलीला क्रिकेट क्लब कुंभवडे. ज्यावेळेस देखील फटका चांगला आहे. झेल ड्रॉप झालाय. 2 धावांची प्रयत्न इथे होता आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज धाव बाद होत आहेत. रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली आहे. फलंदाज बाद. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. लॉप केलाय समोरच्या दिशेने. इनफिल्डच्या वरून बॉलला खेळतायत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल निघालाय आणि हा बॉल जाईल सीमा रेषे पार. चौकार. 4 धावा. षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 फलंदाज बाद झालेत आणि धावफलकावरती धावा आहेत 6. भरत यांच्या पाठवून चौकार आला आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 6. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 रन्स लॉस ऑफ दी 3 विकेट. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम. 4 मिनिटांचा अवधी लागलेला आहे. 10:49 झालेत. 10:44 पहिला बॉल पडला होता. जर 16 मिनिटांमध्ये
4 षटकं पूर्ण झाली नाहीत तर एक अतिरिक्त खेळाडू आपल्या 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होतीये. परशुराम गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमालीचा फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल निघालाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय आणि हा बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक बनलेत दर्शक. बॉल जाईल सीमा पार. चौकार. यावेळेस मात्र डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. इथे देखील लिडिंग एज हवेमध्ये बॉल. गोलंदाज सुद्धा बॉलच्या खाली पोहोचतायत. कट अँड बोर्ड. आणखीन एक सफलता. फलंदाज बाद. यावेळेस देखील लॉफ्ट केलाय. हवेमध्ये बॉल समोर दिशेने डाऊन दी ग्राउंड. हा फटका आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. बराच काळ बॉल हवेत राहिलाय परंतु हा बॉल तिथे मात्र आपण पाहतोय अगदी 2 धावा प्राप्त होतील. नो मॅन्स लँड झोन मध्ये हा बॉल पडला आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. इथे देखील हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. आणखीन एक सफलता. माफ करा, 12 धावा धावफलकावरती आहेत. आणखी एक विकेट आली आहे. फलंदाज बाद. पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. झेल टिपला जाईल आणि आणखीन एक सफलता. 6वा धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम या ठिकाणी एका पाठीमागून एक विकेट जाते. पाटीलवाडी गावडी संघाची आणि 6वा फलंदाज बाद झालाय. सह्याद्री 11 जुगाई आणि माऊली 11 कुंभवडे दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. बॉलरचे नाव काय? लहू ना? लहू बॉलर. यावेळेस मात्र ऑन साईडला हा फटका आहे. डीप मध्ये काऊ फेजला बॉल गेलाय. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव पूर्ण होईल का तर झाली नाहीये. रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली आहे. फलंदाज बाद होत आहेत.
यावेळेस मात्र प्ले अँड मिस, आणखी एक बॉल डॉट आलाय. डॉट बॉलची संख्या होताना पाहायला मिळते. चौदा धावा धावपलकावरती आहेत 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 16 धावा धावपलकावरती आहेत. 16. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावपलकावरती आहेत. सह्याद्री 11 जुगाई आणि माऊली 11 कंभवडे या 2 संघांदरम्यान पुढील सामना होईल. प्ले अँड मिस, आणखीन एक सफलता. 9वा फलंदाज बाद झालाय. या ठिकाणी पाटीलवाडी गावडी संघाला 9वा धक्का लागलाय. शेवटचे फलंदाज मैदानावरती पोहोचतायत. आणखीन एक बॉल डॉट आलाय आणि डॉट बॉलची सांगता इथे मात्र होतीये. 16 धावा धावपलकावरती आहेत. 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 16. पुढील सामना असेल आरसीसी मोसम आणि छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट हिंगाणेवाडी या 2 संघांचा पुढील सामना असेल. रमेश बॉलर आहे. यावेळेस देखील लॉंगॉन चित्रामध्ये बॉल पोहोचलाय. तोपर्यंत 1 धाव प्राप्त झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. सह्याद्री 11 जुगाई आणि माऊली 11 कुंभवडे हा सामना झाल्यानंतर पुढील सामना असेल. एका बाजूने हिंगाणेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आरसीसी मोसम या 2 संघांदरम्यान पुढील सामना देखील होणार आहे. याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. अंदाज चांगला आहे आणि सेल शेवटच्या क्षणी ड्रॉप झालाय. 1 धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 2 धावा आल्यात, माफ करा. 20 धावा धावपलकावरती. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. वीस धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस आणखी एक बॉल डॉट येतोय. 20 धावा धावपलकावरती आहेत. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटकामधील 3 बॉल अद्याप शिल्लक आहेत. यावेळेस कमालीचा फटका पॉइंट रिजन मध्ये. खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करतायत परंतु स्वीपर पॉइंट रिजन मध्ये बॉल जाईल सीमा पार. डावाला फिनिशिंग टच देत आहेत. नक्कीच आपण पाहतोय 9 विकेट गेल्यात परंतु चांगली फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. या ठिकाणी पाटीलवाडी गावडी संघाची 24 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील ऑन साइडला बॉलला टर्न केले. एका धावेचा प्रयत्न असणार आहे. दुसरी देखील धाव इथे प्राप्त होईल का तर झाली नाहीये. एकच धाव प्राप्त होईल आणि ऑल आउट झाली आहे टीम पाटीलवाडी गावडी. 1 धाव आली आहे. 25 धावा धावपलकावरती. 26 धाव्यांचं लक्ष असेल. 26 इज द टार्गेट. चला पाटीलवाडी गावडी संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचे. 1 मिनिटामध्ये आपण क्षेत्ररक्षण लावायचं आपला विनंती आहे. पाटीलवाडी गावडी टीम बोलतात की पहिल्या षटकाची 2 बॉल फक्त. इकडे
सूर्या 26 धाब्यांचं लक्ष आहे. 26 इज द टार्गेट. ज्यावेळेस देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खूप वेगाने बॉल निघालाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा प्रयत्न करतायत. 2 धाब्यांचा प्रयत्न झाला आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 12 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 12 विदाउट लॉस. लक्ष असणारे 26 धाब्यांचं. 26 इज द टार्गेट. चला गोलंदाज आपण त्वरित गोलंदाजी ट्रॅकवरती याचे नवीन गोलंदाज आपला विनंती आहे अतिरिक्त वेळ घेऊ नका. 11:05 झालेले आहेत. 11:01 सामन्याला सुरुवात झाली आहे. ज्यावेळेस देखील फटका चांगला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला खेळताय. 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा पुन्हा एकदा सहज प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 14 धावा धावपलकावरती आहेत. 26 धावांचं लक्ष आहे. 14 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे प्ले अँड मिस 1 मोर डॉट डिलिव्हरी. आणखीन एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. 14 धावा धावपलकावरती आहेत. सुभाष आणि परशुराम ही जोडी मैदानावरती आहे. यावेळेस पिकअप केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सेल टिपतील. आली आहे पहिली सफलता. फलंदाज बाद. विकेट. अनिकेतजी माने साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एससीचे अध्यक्ष आहेत, विद्यमान अध्यक्ष, आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अनिकेतजी. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न झालाय आणि एक धाव इथे 22च्या माध्यमातून पूर्ण होईल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी स्फूर्ती दाखवणं गरजेचं होतं. या ठिकाणी पाटीलवाडी गावडी संघाला गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. समोरचे उभे असलेले सगळे विनंती आहे थोडे आपण बाजूला या. पंधरा धावा धावपलकावरती आहेत. पियुष गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. ज्यावेळेस मात्र डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण थोडंसं चांगलं करणं गरजेचं होतं या ठिकाणी पाटीलवाडी गावडी संघाला. अदरवाईज गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये देखील एज लागून एक चौकार आला होता फायनल क्षेत्रामध्ये. गोलंदाज पियुष गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. स्टेप आउट झालेत. चांगला फटका आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. 2 धावांचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय आणि सफलतापूर्वक 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग मिटून विकेट. कमालीची रनिंग पाहायला मिळाली आणि 2 धाब्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. हेच केलंय. अगदी या डावामध्ये खूप कमालीची बॅटिंग इथे पाहायला मिळाली. एससी अध्यक्ष सन्माननीय अनिकेतजी यांचं आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संकेत बायकुळे यांनी 3 वेळा सांगितलंय. म्हणजे एखाद्या पाहुण्याची काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं. 17 धावा धावपलकावरती आहेत.
अनिकेतची माने साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॉल किती राहिले? बॉल किती राहिले? 12 म्हणजे 2 ओव्हर 8 8 बॉल मध्ये 9 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. चला फलंदाजी करणारी टीम, अंतिम षटक हे केवळ 2 बॉलचं असेल. 8 बॉल मध्ये 9 धावा अजूनही बनवायच्यात. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली, कौतुक केलं पाहिजे पाटीलवाडी गावडी संघाचे या सामन्यामध्ये. यावेळेस मात्र धावून दिले एक वाईट बॉल, अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 8 बॉल मध्ये 8 धाव्यांची आवश्यकता आहे. मोठा बडगा खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक विकेटकीपर धावणं गरजेचं होतं, बॉलच्या दिशेने येणं गरजेचं होतं, तसं झालं नाहीये. क्या बात आहे, लाजवाब रनिंग मिड विकेट. 3 धावा प्राप्त झाल्यात. विकेटकीपर बॉलच्या दिशेने गेले नाही. 3 धावा तिथे प्राप्त होतील आणि 3 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. 7 बॉल मध्ये 5 धाव्यांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. यावेळेस देखील डाऊन दिले एक वाईट बॉल. 7 बॉल मध्ये 4 धाव्यांची आवश्यकता या ठिकाणी शिवलीला स्पोर्ट कंबोडी संघाला असणार आहे. सात बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळेस देखील आणखी एक बॉल डॉट. 6 बॉल मध्ये 4 धाव्यांची आवश्यकता आहे. या षटकामधले अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता आहे. ड्राईव्ह केला सरळ बॅटने. बॉल काही काळ हवेत जरूर राहिलाय, परंतु 2 धावांचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय आणि 2 धावा प्राप्त होतील. 5 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता आहे. पाच बॉल आणि अजूनही 2 धाव्यांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. ऑन साइडला बॉलला खेळतात. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. 1 धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती झालाय. नाव स्कोर्स आर लेवल. 1 धावेची आवश्यकता असणार आहे. ओनली 1 रन रिक्वायर्ड फॉर विन. 1 धावेची आवश्यकता. नवीन फलंदाज लहू मैदानावरती दाखल झालेत. एक धाव विजयासाठी आवश्यक आहे शिवलीला स्पोर्ट कंबोडी संघाला. स्टेप आउट झाले. बॉल डॉट येतोय. तीन बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता. शेवटचा बॉल या षटकामधला बाकी आहे. 3 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. अगदी सहज बॉलला मात्र खेळतायत. पॉइंट रिजन मध्ये हा बॉल चाललाय आणि बॉल जाईल सीमारेषे पार. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. चौकार मारत या ठिकाणी विजय मिळवलाय शिवलीला स्पोर्ट कंबोडी संघाने. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील करूयात कौतुक. तर बाहेर गेलेला बॉल आपण पंचांकडे जमा करायचा विनंती आहे. माऊली 11 कुंभवडी संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण ते करणार आहेत. ओपनिंग पेअर मैदानावरती आलेले आहे. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. कृष्णा गुरव आणि किरण